महाराष्ट्रात अखेर कृत्रिम फुलांवर राज्य सरकार घालणार बंदी। आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश। मंत्री भरत शेठ गोगावले यांनी विधानसभेत केले जाहीर। कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते। या कृत्रिम फुलांमुळे आरोग्य, शेतकरी, अर्थकारण आणि पर्यावरणावर परिणाम होत असून या फुलाची निर्मिती आयातीवर सरकारने बंदी घालावी, अशी आमदार महेश शिंदे यांनी केलेली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा झाली असून कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येत असल्याचे फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी बुधवारी दुपारी 2:15 वाजता जाहीर केले। गेल्या काही काळापासून प्लास्टिकच्या फुलांची आयात व निर्मिती वाढली आहे, त्यामुळे फुलशेती धोक्यात आली आहे। कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते। या कृत्रिम फुलांमुळे आरोग्य, शेतकरी, अर्थकारण आणि पर्यावरणावर परिणाम होत असून या फुलाची निर्मिती आयातीवर सरकारने बंदी घालावी, अशी लक्षवेधी आमदार महेश शिंदे यांनी विधानसभेत मांडली होती। या विषयात संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटले। सातारा जिल्ह्याच्या राज्यभरातून शेतकरी मंगळवारी मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाले। त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समेत चर्चा झाली असून त्यांनी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून त्या माध्यमातून राज्य सरकारने याबाबत निर्णय जाहीर करावा, अशी मागणी करत आमदार शिंदे यांनी बुधवारी पुन्हा एकदा हा विषय सभागृहात उपस्थित केला होता। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची फुले येतात। ही फुले रिसायकल प्लास्टिकपासून तयार केलेली असतात। त्यात आकर्षक रंग भरले जातात। ते टायटॅनियम ऑक्साईडपासून केले जातात। या फुलांमध्ये मेटल ऑक्साईडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। अमेरिकेतील संस्थेने सुद्धा अशा प्रकारच्या फुलांमुळे रक्ताचा किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे। आपल्याकडे अलीकडे लग्न समारंभामध्ये तसेच विविध कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या फुलांची सजावट करण्याचे प्रमाण वाढले आहे। या फुलांच्या सान्निध्यात तिथे नागरिकांच्या रक्तात ऑक्साईडमधील घटक जाऊ शकतात आणि त्यांना रक्ताचा, फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते। या फुलांवर परदेशात बंदी असताना आपल्याकडे त्याला आयात का केले जाते, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याबरोबरच सामान्य माणसांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे। त्याचबरोबर फुलशेतीमधून मधमाशा पालनही केले जाते, त्यामुळे परागीकरण होते आणि बायोडायव्हर्सिटी संरक्षण होते। परंतु फुलशेतीच नष्ट झाली तर कृत्रिम परागीकरण करायला लागेल। त्या कृत्रिम परागीकरणाच्या माध्यमातून पुन्हा केमिकलचा प्रसार होणार, त्यामुळे पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता वाढणार। त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी तातडीने प्लास्टिक फुले आयात आणि निर्मितीवर तातडीने बंदी घालून शेतकऱ्यांवर न्याय द्यावा, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली। मंत्री भरत शेठ गोगावले यांनी या विषयावर आमदार महेश शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे। राज्य सरकार कृत्रिम फुलावर बंदी घालत आहे असे त्यांनी जाहीर केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकार या आठवड्यात याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करेल, असे त्यांनी सांगितले। लवकर बोला। अध्यक्ष महोदय, मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी प्लास्टिक फुलावरती आणि कृत्रिम फुलावरती बंदीचा विषय सभागृहामध्ये चर्चेला होता। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यातून फार मोठ्या प्रमाणावरती साधारणतः 10 ते 15 हजार शेतकरी उद्या सकाळी या ठिकाणी आजपासून उद्या सकाळपर्यंत आझाद मैदानावरती येत आहेत। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगितलं होतं बैठक घेतो आणि त्याच्यावरती निर्णय देतो। अध्यक्ष महोदय, ही फुलं, कृत्रिम फुलं अत्यंत घातक अशा पद्धतीच्या रंगात तयार केलेली आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी जी चर्चा झाली, मंत्री महोदय भरतजी गोगावले या ठिकाणी आहेत। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की राज्य सरकार हे संपूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजूने आहे, त्यामुळं त्याच्यावरती बंदी घालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांचा 2000 कोटीचा फायदा होणार आहे। मी मंत्र्यांना विनंती करतो की आपण आपला निर्णय जाहीर करावा। जे आपण मुद्दा मांडलेला आहे, काल मुख्यमंत्री चर्चा होऊन याच्यावरती आम्ही बंदी आणतोय आणि ही कृत्रिम फुलं आपण ती बंद करून टाकू। काय गरज नाही, कालच आमची चर्चा झालेली आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ह्याच आठवड्यामध्ये बसून त्याच्यावरती कायमची बंदी आणतो।